नमस्कार, मी संपदा उलन क्राफ्टमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण राजहंस कसं करायचं ते पाहणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला सुई लागणार आहे, कात्री आणि हे 2 कलरचे धागे लोकर. आपल्याला आता पहिल्यांदा पांढऱ्या कलरची लोकर घ्यायची आहे. पहिल्यांदा एक गाठ मारून घ्यायची. आणि आपल्याला आता त्याच्यामध्ये 20 साखळ्या करून घ्यायच्या आहेत. 20 साखळ्या करून घ्यायच्या. साखळ्या झाल्या मग आपण पुढचं पाहूया. अशी पट्टी तयार होती आपली 20 साखळ्याची. आता त्याच्यामधूनच सुई घालून आपल्याला बंद खांब घ्यायचा आहे. मुका खांब म्हणतात आपण त्याला. राहिलेले 2 धागे आपण त्याच्यातून काढून घेणार आहोत. परत दुसऱ्या साखळीतून सुई घालायची. असंच आपल्याला पूर्ण करायचं आहे. तिसऱ्या साखळीतून आपल्याला मध्ये साखळी नाही घ्यायची आहे. फक्त आपण असेच 2 धागे काढणार आहोत. एकदा सुई घातली की प्रत्येक वेळेस आपल्याला मुका खांबच घ्यायचा आहे. त्याच्यात साखळी न घेता मी पुढे तशीच विणत चालली आहे. 20 साखळ्यांमध्ये 20 खांब येतील. प्रत्येक साखळीतून 20 सुई घालून 2 धागे काढते बाजूला. आता आपल्याला पूर्ण झाल्यावर थोडीशी विण चेंज करायची आपल्याला इथे. ती आपली पट्टी पूर्ण झाली. आता शेवटची साखळी होती ती. तुम्ही पहा आता पूर्ण झाली पट्टी. तर ते 5 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 झाल्या, 4 आणि 5. आता आपल्याला काय करायचं आहे, ती सुई बाजूला काढायची आणि इकडच्या साईडने सुई टाकायची. म्हणजे आपली ती पट्टी उलटी सुलटी असं काही होणार नाही. आपण व्यवस्थित ती विण करत राहू. परत तोच विणचा प्रकार आहे. त्या 5 साखळ्यातून आपण प्रत्येक साखळीतून आपण खांब घेणार आहोत. आणि असंच आपल्याला कंटिन्यू करायचं. एकही मध्ये साखळी घ्यायची नाही. साखळी न घेता आपण विण पूर्ण करत आहोत. आता
आता आपली ही विण पूर्ण होती आहे, ही लाईन पूर्ण होती आपली. आता दुसरी लाईन पूर्ण होती आहे. आता अशाच आपल्याला 5 लाईन पूर्ण करायच्या. प्रत्येक वेळेस आपल्याला 5-5 साखळ्या इकडनं वाढवायच्या, दोन्ही साईडनी वाढवायच्या. इकडनं 5 साखळ्या वाढवल्या. तसेच आपल्याला इकडनं पण 5 साखळ्या वाढवायच्या. आपल्याला परत ती सुई बाजूला काढायची. सुई बाजूला काढून इकडच्या साईडने सुई टाकायची, म्हणजे आपली विण ती सरळ येते व्यवस्थित. परत आपल्याला कंटिन्यू तीच विण करायची आहे. असं आपल्याला हा राजहंस आपला हा बेस तयार करतोय आपण. आता खालचा बेस 1 2 3 4 आणि 5 हे असं आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे. पहिले हप्ता पूर्ण झालेला आहे ते. त्याच साखळीतून आता आपण पहिली जशी केली तशीच विण आता पूर्ण करणार आहोत. दोन्ही साईडला आपल्याला 5-5 साखळ्या वाढवायच्या आहेत. असं आपल्याला 5 वेळेस करायचे आहे, हे लक्षात ठेवायचं. ती पूर्ण करून घ्यायची आपल्याला आता. मध्ये कुठंच साखळी घ्यायची नाही, आपण कंटिन्यू तीच विण करतोय. काही डिझाईन बदल करायची नाही, काहीच नाही. पूर्ण पट्टी आता इकडनं पण 5 साखळ्या वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते असे दिसेल. मी आता हे तयार करून घेतलेलं आहे. दोन्ही साईडला मी 5-5 साखळ्या वाढवून आता आपल्याला ते जॉईंट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला आता थोडासा राजहंस आकार येतोय तिथे. दोन्ही मिळून जॉईन करायचं, त्याच्यामुळं दोन्ही मिळून आपल्याला साखळी घ्यायची मध्ये दोन्हीच्या. इथून सुई काढून तीच विण आहे, आपल्याला साखळी घ्यायची नाही आहे मध्ये. ते पूर्ण शिवून घेणार आहोत आपण. आणि थोडेसे मानेच्या साईडला आपण तिथं विणून घेणार नाही आहेत. आपल्याला पुढं मान पण तयार करायची आहे.
आपल्याला मानेसाठी थोडीशी जागा सोडायची आहे तिथे. एक अंदाजे आपण 10 साखळ्या सोडू शकतो. आपण एक पाहायचं ते बोट जाणे इतपत असं अंतर ठेवायचं गोल पूर्ण राऊंड करून घेण्यासाठी. आणि असंच विणत पूर्ण राऊंड तयार करायचं आहे आपल्याला. दहा साखळ्याचा राऊंड आहे तो. पूर्ण गोल राऊंड झाला आहे तो. असंच आपल्याला वरती साखळ्या घेत राहायचं, म्हणजे हळूहळू त्याचा मानेचा आकार आपल्याला दिसून येईल. ते तुम्ही पाहू शकता. ही अशी मान तयार होती आपली राजहंसची. मी ते तयार करून घेते, पूर्ण राऊंड करून ती मान तयार करून घेते. आपली ही पूर्ण मान आता तयार झालेली आहे. पांढरे लोकर आता कट करून घेऊया. आता आपल्याला केशरी लोकर लागणार आहे. असे आपण चोंच बनवून घेणार आहोत. आता त्याच्यासाठी गाठ मारून घ्यायची केशरी आणि पांढऱ्या लोकरची व्यवस्थित. आणि केशरी लोकरची पण आपल्याला 5 राऊंड करून घ्यायचे. म्हणजे चोंच व्यवस्थित येईल पुढे. सेम डिझाईन आहे. आपण करून घेऊयात आता. अशीच चोंच करता करता आपल्याला एक एक साखळी कमी करून बंद करणार आहोत शेवटी. केशरी लोकर कट करून घ्यायची. आणि तिथे गाठ मारून घ्यायची. पाहू शकतो तो आता व्यवस्थित राजहंस आपला पूर्ण तयार झालेला आहे. राहिलेली लोकर ती कट करून घेऊ. असेच आपण सगळे राजहंस तयार करणार आहोत. हे मी आता 4-5 राजहंस तयार केले. हे आपले राजहंस पूर्ण तयार आहेत.
हे आपण एक एक गिफ्ट पण देऊ शकतो आणि सजावटीसाठी पण आपण हे ठेवू शकतो. पूर्ण असा रुमाल पण मी पुढच्या वेळेस तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यामध्ये हे राजहंस आपण लावू शकतो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.